वेलकम स्टूडेंट्स. आपण एक्सरसाइज 1.4 स्टार्ट केलेला होता, डेरिव्हेटिव्हज ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन्स. त्यातला फर्स्ट क्वेश्चन आपला पूर्ण झाला आहे. नाउ लेट्स स्टार्ट सेकंड क्वेश्चन. फाइंड dy by dx if x equals cosec square theta and y equals cot cube theta at theta equals pi by 6 असं विचारलं. नेहमीप्रमाणे पहिल्यांदा पॅरामेट्रिक रूल वापरून आपण dy by dx मिळवून घेऊ, त्याच्यानंतर थीटा पाय बाय 6 रिप्लेस करायचं. सोपा आहे, अवघड नाही. बघा, x इन टर्म्स ऑफ थीटा एक्सप्रेस केले म्हणून डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थीटा. सो dx by d theta equals d by d theta of cosec square theta. मला सांगा, समथिंग स्क्वेअर या लक्षात ठेवा. समथिंग स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस समथिंग म्हणजे ट्वाइस कोसेक थीटा इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक x मायनस कोसेक x cot x म्हणजे मायनस कोसेक थीटा कॉट थीटा. सो dx by d theta equals मायनस 2 बघा ही साइन कोसेक इनटू कोसेक म्हणजे कोसेक स्क्वेअर थीटा इनटू कॉट थीटा. हे झालं dx by d theta. आता या पार्टकडे या, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थीटा. सो dy by d theta equals d by d theta of cot cube theta. d by d theta of cot cube theta. समथिंग क्यूब चा डेरिव्हेटिव्ह थ्राइस समथिंग स्क्वेअर म्हणजे थ्राइस कॉट स्क्वेअर थीटा इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट थीटा. पहिले डेरिव्हेटिव्ह हे बघा, हे समथिंग ह्याला कव्हर करा. x क्यूब चा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर, मग समथिंग क्यूब चा डेरिव्हेटिव्ह 3 इनटू समथिंग स्क्वेअर इनटू समथिंग चा डेरिव्हेटिव्ह. मग आता मला सांगा डेरिव्हेटिव्ह ऑफ cot x काय सांगा. डेरिव्हेटिव्ह ऑफ cot x मायनस कोसेक स्क्वेअर x. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ cot थीटा मायनस कोसेक स्क्वेअर थीटा. प्रोडक्ट dy by d theta equals मायनस 3 cot स्क्वेअर थीटा इनटू कोसेक स्क्वेअर थीटा. ठीक है, कोसेक स्क्वेअर थीटा येते. बाय पैरामेट्रिक रूल dy by dx equals dy by d theta upon dx by d theta. Therefore dy by dx equals dy by d theta आपल्याकडे किती आहे, मायनस 3 cot स्क्वेअर थीटा इनटू कोसेक स्क्वेअर थीटा अपॉन मायनस 2 कोसेक स्क्वेअर थीटा इनटू कॉट थीटा. मायनस मायनस आता इथे या साईडला देतो. dy by dx equals 3/2 मायनस 1. यातला कोसेक स्क्वेअर कॅन्सल, एक कॉट कॅन्सल, एक कॉट शिल्लक. 3/2 कॉट थीटा हे dy by dx आन्सर. त्याने विचारले ऍट थीटा इक्वल्स पाय बाय 6. मग नोटेशन असल्याचे बघा, dy by dx ऍट इथं लहान द्यायचं, थीटा इक्वल्स पाय बाय 6 खाली द्यायचं, पण वाचताना ऍट असं वाचायचं, लिहायचं नाही. ऍट थीटा इक्वल्स पाय बाय 6 इक्वल्स 3/2 कॉट थीटाच्या जागी पाय बाय 6 रिप्लेस करायचं. 3/2 ऍज इट इज. आता कॉट पाय बाय 6 म्हणजे 30 डिग्री. मग मला सांगा tan 30 किती आहे सांगा. tan 30 1/√3 आहे. मग cot 30 किती असेल तर √3 आहे. म्हणजे फायनल आन्सर 3√3 अपॉन 2 हे त्याचं फायनल आहे. x equals a cos cube theta, y equals a sin cube theta. Find dy by dx at theta equals pi by 3. But differentiating with respect to theta, so dx by d theta equals a coefficient d by d theta of cos cube theta. A coefficient something cube चा डेरिव्हेटिव्ह thrice something square into something चा डेरिव्हेटिव्ह cos चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin theta.
म्हणजे -3a sin थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा हे झालं तुमचं dx बाय डी थिटा. या पार्ट मध्ये बघा डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थिटा dy बाय डी थिटा इक्वल्स a कोएफिशिएंट d बाय डी थिटा ऑफ d बाय डी थिटा ऑफ sin क्यूब थिटा. समथिंग क्यूब चा डेरिवेटिव थ्राइस समथिंग स्क्वेअर थ्राइस sin स्क्वेअर थिटा इंटू sin थिटा चा डेरिवेटिव cos थिटा. म्हणजे थोडक्यात dy बाय डी थिटा चा आन्सर आलं 3a sin स्क्वेअर थिटा इंटू cos थिटा. हे dx बाय डी थिटा हे dy बाय डी थिटा बाय पॅरामेट्रिक रूल. आता मी काही लिहित नाही, बाय पॅरामेट्रिक रूल dy बाय dx इक्वल्स dy बाय डी थिटा अपॉन dx by d theta where dx by d theta not equals 0. So dy by d theta thrice a sin square theta cos theta upon dx by d theta minus 3a sin theta into cos square theta. 3a cancel, एक एक sin cancel, एक एक cos cancel. म्हणजे न्यूमरेटर मध्ये साइन शिल्लक राहिला आहे, हे बघा स्क्वेअर मधलं शिल्लक राहिला, खाली कॉस शिल्लक राहिला आणि मायनस साइन एक राहिला, मायनस साइन हे साइन. देयरफॉर dy बाय dx इक्वल्स मायनस tan थीटा. आपल्याला विचारलंय at पाय बाय 3. देयरफॉर dy बाय dx at थीटा इक्वल्स पाय बाय 3 इज इक्वल टू minus tan pi by 3. tan 60 म्हणजे √3. tan 60 ची व्हॅल्यू किती आहे? √3. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज x इक्वल्स t स्क्वेअर प्लस t प्लस 1, y इक्वल्स sin ऑफ pi t by 2 प्लस कॉस ऑफ पाय टी बाय 2 ॲट टी इक्वल्स 1 असं विचारलेलं आहे. पहिल्यांदा हा पार्ट बघूया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी dx बाय dt इक्वल्स d बाय dt ऑफ t स्क्वेअर प्लस t प्लस 1. सांगा t स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस t आणि या t चा डेरिव्हेटिव्ह 1, जसा x चा 1 तसा t चा 1 आणि या कॉन्स्टंटचा 0. हे झालं तुमचं dx बाय dt. आता या पार्टमध्ये डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t dy बाय dt इक्वल्स d बाय dt ऑफ ब्रॅकेट मध्ये sin ऑफ पाय t बाय 2 प्लस cos ऑफ पाय t cos of pi t by 2. So dy by dt equals, आता चेन रूल कडे व्यवस्थित लक्ष द्या. ओके, sin समथिंग चा डेरिव्हेटिव्ह cos समथिंग म्हणजे pi t by 2 इनटू या समथिंग चा, या समथिंग त्यात pi by 2 कोएफिशिएंट t चा इंटू t चा डेरिव्हेटिव्ह 1. नीट लक्ष द्या. sin समथिंग चा डेरिव्हेटिव्ह cos समथिंग इंटू समथिंग चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे पाय t बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह पाय t बाय 2. पाय बाय 2 हा t चा कोएफिशिएंट आहे की नाही, तो बाहेर घेतला इंटू t चा डेरिव्हेटिव्ह 1, जसा x चा 1 तसा t चा 1. आता साइन आधीच मायनस देतो कारण cos समथिंग चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin समथिंग पाय t बाय 2 इंटू समथिंग चा डेरिव्हेटिव्ह पाय बाय 2 कोएफिशिएंट इंटू 1. सो dy बाय dt इक्वल्स, मी हे पाय बाय 2 कॉमन काढणार आहे. काय करायला सांगा, cos ऑफ पाय t बाय 2 मायनस sin ऑफ पाय t बाय 2 हे शिल्लक राहील. हे झालं आपलं dy बाय dt. मग बाय पॅरामेट्रिक रूल
by dx equals dy by dt अपॉन dx by dt. मी ह्याच्यात समोर लिहायचं होतं बघा. dy by dt किती असेल ना, पाय बाय 2 इंटू ब्रॅकेट कॉस ऑफ पाय t बाय 2 मायनस साइन ऑफ पाय t बाय 2 अपॉन 2t प्लस 1. सब ह्याच्यापुढे काही कॅन्सलेशन होणार नाही, काही नाही. पण आपल्याला विचारलंय dy बाय dx ॲट t इक्वल्स 1. मग आता इथे बघा, सो dy बाय dx ॲट t इक्वल्स 1. मी या जिथे जिथे t दिसेल तिथे 1 रिप्लेस करणार आहे. पाय बाय 2 इंटू ब्रॅकेट कॉस ऑफ पाय बाय 2, कारण t ला 1 रिप्लेस केले, माइनस साइन पाई बाय 2 अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 1 प्लस 1. टी च्या जागी 1 रिप्लेस. इथे कंटिन्यू करतो. इक्वल्स, चला पाय बाय 2 ॲज इट इज इंटू ब्रॅकेट. सांगा कॉस 90 किती आहे? कॉस 90 तर 0 आहे, कारण कॉस 0 1 आहे. कॉस 90 किती आहे? 0. मायनस साइन 90 1 आहे, पाय बाय 2 म्हणजे 90 आणि खाली 3 आहे बघा, 2 प्लस 1 3, म्हणजे मायनस पाय बाय 2 अपॉन मायनस पाय बाय 2 अपॉन 3. खाली आणल्यानंतर फायनल आन्सर हे 2 खाली आणल्यानंतर फायनल आन्सर मायनस पाय बाय 6. ओके ओके. Now next question is x equals 2 cos t plus cos 2t, y equals 2 sin t minus sin 2t at t equals pi by 4. असं विचारलं. पहिल्यांदा हा पार्ट बघूया आपण. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t dx by dt equals d by dt ऑफ ब्रॅकेट मध्ये 2 cos t plus cos 2t. 2 as it is. cos t चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin t, cos t चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin t. आता इथं sin प्लस आहे, पण मी लिहिताना मुळातच मायनस लिहितोय. cos समथिंग चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin समथिंग इंटू या समथिंग चा म्हणजे 2t चा डेरिव्हेटिव्ह 2, t चा डेरिव्हेटिव्ह 1. फायनल आन्सर मायनस 2 sin t मायनस 2 sin 2t. हे झालं आपलं dx by dt. आता या पार्ट मध्ये dy by dt पाहिजे आपल्याला. पुन्हा डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t dy by dt इक्वल्स d by dt ऑफ 2 sin t माइनस sin 2t. 2 कोएफिशिएंट sin t चा डेरिव्हेटिव्ह cos t माइनस sin समथिंग चा डेरिव्हेटिव्ह cos समथिंग इंटू समथिंग चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे 2. सो 2 cos t माइनस 2 cos 2t. हे झालं dy by dt. आता मी असं करतोय, यातनं 2 कॉमन काढतो, इथेही 2 कॉमन काढून घेतो, किंवा नंतरच्या स्टेप मध्ये आपण फॉर्म्युल्यात रिप्लेस केलं तरी चालतं बरं का, असं काही नाही. ठीक आहे, आपण नंतर कॉमन काढूया. बाय पॅरामेट्रिक रूल असं लिहिले. सो dy बाय dx इक्वल्स dy बाय dt अपॉन dx बाय dt, वेअर dx बाय dt नॉट इक्वल 0. चला dy बाय dt 2 cos t minus 2 cos 2t upon minus 2 sin t minus 2 sin 2t. न्यूमरेटर मधले हे 2 कॉमन, खालचे 2 कॉमन आणि कॅन्सल, म्हणजे काय राहिलं? cos t minus cos 2t अपॉन sin t, खरं sin मायनस sin 2t. हे झालं आपलं
dy by dx at t equals पाय बाय 4 विचारतोय. तर इथे कंटिन्यू करू. dy by dx at t equals पाय बाय 4. बघा cos पाय बाय 4 माइनस cos पाय बाय 2. लक्ष द्या, नीट लक्ष द्या. मला सांगा t म्हणजे पाय बाय 4 आहे. हे बघा t म्हणजे पाय बाय 4 आहे. तर ट्वाइस t किती असतील? 2 into पाय बाय 4 म्हणजेच पाय बाय 2 असतील. cos 2t पाय बाय 2. खाली sin माइनस sin पाय बाय 4 माइनस sin 2t आहे पुन्हा sin पाय बाय 2 equals cos 45 1 by root 2 minus cos 90 0 minus 1 by root 2 minus 1 minus 1 by root 2 minus 1. न्यूमरेटर मध्ये 1 by root 2 शिल्लक राहील. खाली मी माइनस साइन कॉमन काढतो बरं का खाली. म्हणजे 1 by root 2 plus 1 शिल्लक आहे. 1 by root 2 plus 1 शिल्लक. मी इकडला भाग थोडा रब करणार आहे आणि मग पुढे कंटिन्यू करतो. ओके, नाउ लेट्स कंटिन्यू. इथनं पुढे कंटिन्यू करतो बघा. 1 by root 2 as it is upon minus sign ब्रॅकेट मध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 plus root 2 upon root 2. 1 plus root 2 upon root 2. आता upon root 2 upon root 2 कॅन्सल झाले. हे साइन मी वर दिलं तरी चालतं. -1 upon 1 plus root 2. हे तुमचं फायनल आन्सर असणार. किंवा जर एखाद हे dy by dx आन्सर, हे dy by dx ऍट काय असेल माहिती? t equals पाय बाय 4. एखाद्या वेळेस खाली जर इररॅशनल नंबर असेल तर सहसा त्यावेळेस रॅशनलायझेशन करतात. मग इंटू 1 minus root 2 upon 1 minus root 2. हे देखील एकतर हे आन्सर असेल किंवा तुम्ही पुढे जे कंटिन्यू करतोय ते असेल. -1 into ब्रॅकेट किंवा -1 into ब्रॅकेट 1 minus root 2 upon a plus b a minus b a square minus b square a square minus b square. मग आता 1 minus 2 म्हणजे -1च आहेत. हे -1 आणि हे -1 दिसतात का? हे -1 कॅन्सल झाले. याचा आन्सर -1 येणार आहे. फायनल आन्सर 1 minus root 2. सो dy by dx at t equals पाय बाय 4 चा आन्सर एकतर हे असेल 1 minus root 2 किंवा हे तरी असेल. टेक्स्टबुक मध्ये तुम्ही चेक करा, जे असेल ते आन्सर घ्या. ओके ओके, नेक्स्ट क्वेश्चन. x equals t plus 2 sin pi t. x equals t plus 2 sin pi t. y equals 3t minus cos pi t at t equals half. या पार्ट मध्ये बघा, differentiating with respect to t, dx by dt equals d by dt of ब्रॅकेट मध्ये t plus 2 sin pi t, t चा डेरिव्हेटिव्ह 1 plus 2 sin समथिंग चा डेरिव्हेटिव्ह cos समथिंग into या समथिंग चा डेरिव्हेटिव्ह पाय कोएफिशिएंट आणि t चा डेरिव्हेटिव्ह 1. परत एकदा बघा, t चा डेरिव्हेटिव्ह 1, 2 कोएफिशिएंट sin समथिंग चा डेरिव्हेटिव्ह cos समथिंग into आता या समथिंग चा डेरिव्हेटिव्ह त्यात पाय कोएफिशिएंट t चा डेरिव्हेटिव्ह 1. सो dx by dt equals 1 plus 2 into pi
म्हणजे 2 पाय cos पाय t हे झालं आपलं dx बाय dt. या पार्ट मध्ये डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t dy by dt equals d by dt of 3t minus cos of pi t. ओके, चला 3 इंटू ब्रॅकेट t चा डेरिव्हेटिव्ह 1 हे मायनस साइन आहे बरं का. cos समथिंग चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन समथिंग इंटू समथिंग चा डेरिव्हेटिव्ह पाय आणि t चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे थोडक्यात dy बाय dt आले 3 प्लस पाय साइन पाय t. आता बाय पॅरामेट्रिक रूल dy by dx equals dy by dt upon dx by dt where dx by dt not equals 0. चला dy by dt किती आहे सांगा. 3 प्लस पाय साइन पाय t अपॉन 1 प्लस 2 पाय cos पाय t. आपल्याला त्यांनी ऍट t इक्वल्स हाफ विचारलेलं आहे. मग dy by dx at t equals half 3 plus pi sin पाय इंटू टी आणि टी च्या जागी हाफ रिप्लेस करायचं म्हणजे पाय इंटू हाफ म्हणजे किती झाले पाय बाय 2 अपॉन 1 प्लस 2 पाय cos ऑफ पाय बाय 2. आता इथे कंटिन्यू करतो. is equal to 3 as it is plus pi into sin 90 येते sin 91 upon 1 plus 2 pi into cos 90 0 म्हणजे न्यूमरेटर मध्ये 3 plus pi upon 1 plus 0 सगळा पार्ट 0 झाला ना. म्हणजे डिनॉमिनेटर 1 झालं. फायनल आन्सर पाय प्लस 3 किंवा 3 प्लस पाय. सो dy by dx at t equals half is पाय प्लस 3 हे त्याचं फायनल आन्सर. ओके.